यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना सुखाचा पत्ता सांगतात। विठ्ठला विठ्ठला आज नैमित्तिक कार्यक्रमाचं लक्षण व्याख्या ज्ञानोबाराय सांगतात। सोम सूर्यादि ग्रहणे योनी करती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस सूर्यग्रहण चंद्रग्रहण क्राच्छायन वैधृती संक्रमण व्यतिपात किंवा आपल्या घरातील जे इहलोकाची यात्रा संपून गेले त्यांच्या प्रित्यर्थ नामस्मरण आणि अन्नदान। कलियुगामध्ये या दोनच गोष्टी शाश्वत फल देणार आहेत। लेने को हरिनाम देने को अन्नदान। अन्नदान आणि नामचिंतन त्यामध्ये सुद्धा सोने पे सुहागा सप्ताह चालू आणि सप्त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक घटना घडली 6 वर्षापूर्वी। पारायण संपून वैकुंठवासी हरिभक्त पारायण अजात शत्रू कधीच कोणाच्या बद्दल मनामध्ये अढी विकार द्वेष मत्सर न ठेवणारे। मी नेहमी बैठकीला बसल्यावर कीर्तनामधून सुद्धा बोलायचं पण त्यांनी एकाही शब्दानं कधी प्रत्युत्तरही केलं नाही आणि नाराजी दाखवली नाही। असे आपल्यातून गेलेले सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पारायण संपून शेताकडे तिथून थोडंसं महाराज हृदयात दुखल्यासारखं झालं आणि त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली। ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण सर्जेरावजी एकनाथरावजी मुंडे यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त, बरोबर आहे, 6व्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनाची सेवा। 14 तारखेला माधवराव गुरुजींचा कार्यक्रम, लगेच 18 तारखेला सर्जेराव महाराजांचा कार्यक्रम, 23 तारखेला लगेच काल्याचं कीर्तन। काही माणसं म्हणतील का असं? त्याचं कारणच एक आहे, जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणी। ज्याचा संपर्क, ज्याचं चरित्र, ज्याचं गुणवत्ता, ज्याचं चिंतन माहीत नाही त्यानं त्याच्याबरोबरचं बदलचं वर्णन करणं म्हणजे ऐकून म्हणा, पाठ करून, कानानं किंवा लोकाच्या सांगण्यावरून। पण मी सातत्यानं या ठिकाणी कार्यक्रम करत असताना भागवत कथेच्या निमित्तानं आणि अशी अलौकिक त्यांच्या प्रित्यर्थ भागवत कथा झाली, रामकथा झाली आणि दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी होऊन गेला। पण प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह जरी चालू असला तरी त्यांची वैयक्तिक पुण्यतिथी तिथी पहिल्यापासून होती ही। पण पुण्यतिथी का नाव पडलं? पुण्यवान गेल्यावर पुण्यतिथी, पापी गेल्यावर पुण्यतिथी नाही। आता कधी कधी माहीत नसताना गोष्टी घडतात।
नाशिककडे एक लहरे नावाचं गाव. नौजवान 22 वर्षाचा तरुण कोणतंही काम, कोणाचं वैयक्तिक काम असो, सत्यनारायणाची पूजा असो, मंदिरातलं काम असो, सप्त्याचं काम असो, लग्नाचं काम असो, त्यांनी पुढे होऊन जे पडल ते काम करायचं. पाणी देण्यापासून, सतरंजा टाकण्यापासून, वाढण्यापासून, पाहुणे आल्यापासून, पाहुण्याला वाटं लावण्यापासून, कीर्तन भजन असल्यावर सगळं आवरावी करण्यापासून सगळे कामं करायचे. पण एके दिवशी विहिरीमध्ये पाण्याची व्यवस्था, लाईट नाही, नळ चालू नाही, मोटरी बंद, म्हणून त्यांनी पाण्याची व्यवस्था करण्याकरता विहिरीकडे गेला आणि पाय घसरून वरून पडला, मरण पावला. मला माहीतच नाही ही घटना. आणि सगळ्या गावाने प्रेमानं, सगळं गाव रडत होतं. कारण सगळ्यात जर प्यारं काय असेल तर काम प्यारं आहे. आणि काम कामाचा गुरु आहे महाराज. तुम्ही काम करत राहिलं की लोक त्याला काम सांगत राहतात. जे कामच करीत नाही त्याला कामही सांगत नाही, करीतच नाही त्याला काय उपयोग आहे. सगळ्या गावानं सांगायचं चांगला होता हो, चांगला, सगळ्याच गावाचा लाडका, तरुणपणातच गेला, लग्न नाही, काही नाही. आता मला माहीत नसल्यामुळं गुरुजी मी म्हणायचं असं मरण यावं. मी बोलल्याबरोबर लोक माझ्याकडं आश्चर्यानं बघायचे, काय महाराज येडं आहे का काय, असलं मरण, विहिरीत पडून काम करणारा माणूस, सगळ्याचा लाडकानं असलं मरण. आपले हनुमान महाराज शिंदे त्यांनी हळूच येऊन सांगितलं, दादा पुन्हा म्हणू नका असलं मरण यावं. मी म्हणलं का? म्हणले ते विहिरीत पडून मेलंय म्हणले, आणि सगळं गाव त्याच्या कामाचे आठवण ठेवून रडतंय, आणि तुम्ही असलं मरण यावं. हां, पिकलेलं पान सहजासहजी, सहजासहजी म्हणजे दोन गोष्टी माऊलीनं सांगितल्या. जे सहजासहजी जात नाही त्यांची अवस्था सांगितली आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे खडाडता, काय नमर्तयाच्या चित्ता युगांत नोहे. मरणाऱ्या माणसाची यातना त्याच्या कुडीतून जीवात्मा बाहेर जात असताना त्याच्या शरीराची होणारी तडफड, कुडीतून जीव बाहेर निघत असताना ती तडफड बघितली, बघणाऱ्या माणसाला सुद्धा अंगावर काटा येतो. काय नमर्तयाच्या चित्ता युगांत नोहे. दवाखान्यात बिमार माणसाला शेवटच्या घटका मोजायला त्याला बघायला गेल्यावर कधीतरी कोणी हसलेलं बघितलंय का? किती बी हसरा माणूस असला तरी, कारण त्याची ती दुःख अवस्था बघितल्यावर मनुष्य लगेच काळजाला पीळ पडतो. अरे अरे काय यातना आहेत, काय यातना आहेत. मरताना किती दुःख आहे. जन्मताना दुःख, मरताना दुःख. दुःखाची यादी जर काढली ती दगडापुढे वाचली तरी आमचे तुकोबराय सांगतात त्या दगडाला सुद्धा ते दुःख सहन होणार नाही, ताडकन फुटून जाईल. आणि दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे. मग एवढं दुःख सहन करतो कशा करता? कधीतरी हे दुःख संपून मला सर्व सुख मिळेल, आणि त्या सर्व सुखाच्या अपेक्षेनं तो तेवढं दुःख सहन करतो. कधी लक्षात ठेवा, साधनाचं दुःख सहन केल्याशिवाय साध्याची सुखप्राप्ती होऊ शकत नाही. शने खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी नाचे. त्याप्रमाणे एक ही मरणाची यातना. दुसरी सांगितलंय कसं यावं मरण. मरण येणार आहे पण कसं यावं. झाकलिये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी.
आणि त्यानं देह ठेवल्याबरोबर तो माझ्याशी एकरूप होतो, आणि जो माझ्याशी एकरूप होतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगण्याची गरज नाही. स्वतः भगवान सांगतात, मामप्यत्यत कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. माझ्याशी जो एकरूप होतो त्याला पुनर्जन्म नाही. जो परमात्म्याशी एकरूप होत नाही त्याला पुनर्जन्म आहे. आणि जन्म हा नेहमी एकाच गोष्टीमुळं घ्यावा लागतो. त्या गोष्टीचे दोन अंग. एक, आपली वासना जिकडं जाईल त्या पद्धतीचा जन्म घ्यावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, अगा कर्मी जै उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायिका. आपलं कर्म शिल्लक राहिल्यावर मग ते कर्म पापात्मक असो तर दुःख भोगण्याकरता, पुण्यात्मक असो तर सुख भोगण्याकरता त्याला पुन्हा यावं लागतं. म्हणून कर्म संपवण्याकरता काय करावं? नाना प्रकारचे साधनं करून सुद्धा दुःख जात नाही आणि सुख मिळत नाही. दुःख का जात नाही? ज्याच्यामुळं दुःख होतं ते आपण सोडित नाही. कशामुळं दुःख होतं आपण नेहमी ऐकतो. सगळ्या दुःखाचं मूळ आहे संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. झोपलाय तोपर्यंत तरी त्याला सुख आहे का? जाग झाल्यावर तरी त्याला सुख आहे का? जाग झाल्याबरोबर नित्य उठून या खावयाची जगण्याची चिंता, आणि झोपताना त्या चिंतनामध्ये झोपतंय. आणि नियम आहे, जागता जो असे जे जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे, तेच स्वप्नी मनी वसे ते स्वप्नी दिसे. सर्व सुख नाम परमात्मा मिळवण्याकरता भागवत काढा तुम्ही. भरत राजा ऐश्वर्य संपन्न, त्या ऐश्वर्याचं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. ज्ञानियांचे राजे सर्व सुखाची लहरी ज्ञानोबाई सांगतात. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. आपले परंपरेनं पाहिलं प्रियव्रताचं चरित्र, अग्निद्राचं चरित्र, नाभीराजाचं चरित्र, भरत राजापर्यंत पाहिलं. प्रत्येकानं राज्यकारभार केला आणि राज्यकारभार मुलं करते सवरते झाले की त्यांच्या हवाली करायचं आणि आपण वानप्रस्थ आश्रम जंगलात जायचं आणि उरलेलं देवाचं चिंतन करायचं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. संसार केला नाही असं नाही, द्रष्ट लागण्यासारखा केला आणि ही बाबा तुमची जबाबदारी. आता पुढचा भाग तुम्ही बघा, आमचं काम संपलंय. ते सोडित होते म्हणून त्यांना सुखप्राप्ती करण्याची इच्छा होत होती, मोक्षाची इच्छा होत होती. आम्हाला सोडूच वाटत नाही. Bye.
क्या बात है, मेरी उमर तुम्हें लगी. सोडला, आम्हाला सोडूच वाटत नाही. त्याच्यातच आम्ही सुख हुडकण्याचा प्रयत्न करतो, दुःखात सुख हुडकण्याचा प्रयत्न करतो, त्या संसाराला सुखी करण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामुळं दुःख होतंय त्याला सोडित नाहीत आपण. मग प्रयत्न, काही लोक म्हणतील का सोडता येत नाही का? मग का ज्ञानोबाराय म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. सुखाचा होऊ शकत नाही. कोण म्हणलं होऊ शकत नाही? अवघाची संसार झाला ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मग संसाराचं एक लक्षण सांगितलंय शास्त्राने. ज्ञानानं करू द्या, अज्ञानानं करू द्या, श्रीमंतानं करू द्या, गरिबानं करू द्या, संसाराचं स्वरूप सांगितलंय कोळशासारखं. कोळसा पेटलेला असेल तर हाताला चटका देतो, आणि कोळसा विजलेला असेल तर हाताला काळं करतो. मग कोणत्याही पद्धतीनं कोळशासारखं आहे. मग असं असून सुद्धा ज्ञानोबारायानं ब्रह्मस्वरूप, विठ्ठल स्वरूप, सुखाचा करीन, त्रैलोक्यात आनंद भरीन, दुःखरूप संसार आनंद. आपण बारकाईनं बघा, आपल्याला जरी माहीत नसलं तर माय माऊल्यांना चूल पेटवत असताना विस्तव तयार केला. त्या विस्तवावर सतत जर तेवत ठेवला तर त्याच्यावर काचोळा सुद्धा पांढरा येतो बरं का. विस्तू जर सारखाच पेटलेला ठेवला तर त्याच्यावर राख येते ना, ती पांढरी येते का? तुम्ही त्या ज्ञानदृष्टीनं त्याचा निराश करण्याचा, देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नोहे, देहादिक संसार माझा नाही मना. मग नतेषु रमते बुधा. शाणे माणसं का रमान होत नाहीत? त्यांना माहीत आहे आपलं नाही, सगळं सोडून जायचंय. पण आपण त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मग कोणता संसार कोणाकरता सोडायचा? काय सुंदर उदाहरण दिलंय. जशी मुलगी जन्म दिलेल्या मायबापाला लग्न झाल्यावर सोडते. दोन्ही कुळ सांडोनिया कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी. देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीनं हातात हात घेऊन नवरा वचन देतो, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थामध्ये मी धोका देणार नाही, प्रतारणा करणार नाही, बैमान होणार नाही. मायबाप दोन पुरुषार्थाची जबाबदारी घेतात, धर्म आणि अर्थ. धर्माप्रमाणे त्या मुलीचं पालन पोषण करणं. आणि अजून बारकाईनं बघा, मुलापेक्षा मुलीवर जास्त लक्ष मायबापाचं असतं. मुलगा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बाहेर गेला, बापाने येऊन बायकोला विचारलं, कुठे गेला बंड्या? ते टी व्हीवर ते मॅच येते, पोरं बघायला गेले. तर 12 वाजून गेले, लवकर ये म्हणावं. मुलगी दिवे लागणीला जर बाहेर निघाली तर मायबाप सांगत असतात,
बेटा बाहेर जाऊन लोक बोलत असतात. मुलगा बिघडला तर एक पिढी बिघडते, आणि मुलगी बिघडली तर बापाच्या 21 आणि माईच्या 21 42 कुळ्या बिघडतात. खानदानाला महाराज नाव बदनाम होते. म्हणून खाल्ल्या पायरीचे वगैरे 11 मासे आणि 12 मासे काढले. कुणी मासे मोजलेत होते 11 मासे का 1.5 तोळा आहे का 1.25 तोळा आहे, पण त्या मुलीवर अवलंबून असते. अंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाक कान. बेआबरू होते महाराज. माहित आहे खानदान, गेली ना पळून. अरे मग तिनं वाटोळं केलं, पण सगळ्या कुळावर नाव बदनामी येते. तसं देवे लागणीला आपल्या आपल्या घरी, आणि एवढं धर्म अर्थ पैसा खर्च करून मायबाप विचार करतात आम्ही कमवलेले पण मुलीचा हिस्सा. म्हणलं पण आता तर कायद्यानं मुलीचा हिस्सा मायबापाच्या इस्टेटीवर आहे, कायद्यानं. आता ही गोष्ट सोडून द्या, भाऊ देत नाही तर पोरगी मागत नाही भावाला. तुमचीच बेजारी चालली, माझं कुठं बांधू, तुझीच पत्रवाळी उडाई लागली, माझा द्रोण कुठं मांडायचा. मागत नाही, फक्त भाऊबीजेची ओवाळणी. आणि खरं सांगा, मायबाप आहे तोपर्यंतच मुलीला माहेरचं सुख असतं. मायबाप गेली की माहेरचं सुख कोणाचे भाऊ कोणाची भाऊजाई. हां, जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा. मग ही आता मगाशीच लग्न सावधान म्हणलं, मायबाप सोडून गेली किंवा पोरगी 18 वर्ष मायबापानं सांभाळलं गेली. तिनं मायबाप सोडले, पण कशामुळं? नवऱ्यानं जबाबदारी घेतली 3 पुरुषार्थाची. मग तुकोबारायनं तो संसार, ज्या संसारावर अति प्रेम केलं, तो संसार माया तयावरी फार. तो संसार बांधावरच्या गवताच्या काडीकरता भांडणं, बांध धुरे कोरण्याकरता भांडणं, शेजार पाजारचे पाणी इकडं पडतंय, नालीचं पाणी इकडं येतंय म्हणून भांडणं. इतकं संसारावर माया. माया तयावरी फार. भांडे कुंडे कपडे लत्ते या सगळ्याची माया. तो संसार. मग मायबापावर पुरीचं प्रेम नाही का? आहे. पण का सोडले मायबाप? नवऱ्यानं 3 पुरुषार्थाची जबाबदारी गेली. धर्मेचं, अर्थेचं मायबाप, कामेचं नवरा. आणि माझा परमात्म्याकरता संसार का सोडायचा? त्यानं 4 पुरुषार्थाची, धर्मेचं, अर्थेचं, कामेचं, मोक्षेचं, तुमच्या सगळ्या पाप पुण्यापासून मुक्त करण्याकरता मी जबाबदारी घेतली. त्याच्याकरता सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तुम्हाला सर्व पापापासून, सर्व दुःखापासून सोडवण्याची जबाबदारी घेतो. बरं, त्यानं सगळं जगत निर्माण केलं, मग सगळ्याची जबाबदारी घेतो का? त्यानं माणसं निवडले. तेषामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात, जन्म मृत्यूच्या संसार सागरामध्ये मी समुद्धरता होतो. तेषामहं. कोण तेषामहं? ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषामहं. ज्यांनी सर्व कर्म, जगण्याचा उद्देशच, ज्याचा हेत विठ्ठली, ज्याला फक्त परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, त्याची जबाबदारी देव घेतो. म्हणून बाकी तुम्ही काहीही मिळवलं सुखाकरता, माफ करा, उघड उघड व्यासाइतकं ज्ञान जगात कोणाला नाही. ज्ञानियांचे राजे म्हणतात व्यासोच्छिष्ट जगत्रय. त्या व्यासांना समाधान नाही. शुकदेवासारखं पूर्ण वैराग्य कोणाकडं नाही. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. अरे शुकदेवा हाक मारली तर दगड धोंडे किडा मुंगी पंचमाभूत ओकार देत होते. 18 वर्षाचा शुकदेव बामनाचे पोरे का खेळाशी भ्याले, ते नागवेची कापत कापत बाहेर आली, ती नागवेची पळून गेले रे.
या संसारात अडकायचं नाही हे समजून ते पळून गेलं. पण तितकं पूर्ण वैराग्य. पण अहंकार आला, जनक राजाकडे पाठवलं महाराज. हा, या अहंकारानं माझ्या मुलाचं वाटोळं होईल हे व्यासांना कळालं, जनक राजाकडे पाठवलं. तसं ऐश्वर्य संपन्नतेच्या बाबतीत देवापेक्षाही राक्षसाचं ऐश्वर्य जास्त बरं का. जितके शंकराचे भक्त आहेत तितके खूपच श्रीमंत, आणि जितके विठ्ठलाचे भक्त आहेत त्यांच्या गळ्यात लॅकेट नाही, तुळशीची माळ. आणि शंकराचे भक्त आहेत त्यांच्या रुद्राक्षाची माळ, पण त्याच्याबरोबर स्फटिकाची, सोन्याची, रत्नाची, कंठी, एकावळी पदक. हे योगायोगानं किती श्रीमंत. आता मी बघितलं नाही, पण भागवतात उल्लेख येतो म्हणून बोलण्याची हिम्मत करतो. सौलिखान एक सौबकान एक लिखा, पाहावे पुराणी विचार. चित्रकेतू नावाचा राजा होऊन गेला आपल्या भारतामध्ये. त्याला 1 कोटी बायका होत्या, पण ते एकाच श्लोकामध्ये वर्णन आहे, सगळं वर्णन नाही. मग सगळं वर्णन रावणाचं आहे. रामायणामध्ये 80,000 बायका, 7 कोटी घरं, शुद्ध सोन्याचे घरं. मग आता घरच सोन्याची असल्यावर त्यांच्या बायकाला मला कंठी करा, नथनी करा, मोरणी करा म्हणण्याची गरज आहे का? घरं जर सोन्याचे आहेत, हां 80,000. त्यालाही समाधान नाही महाराज, त्यालाही समाधान नाही, त्याचंही दुःख नाहीसं झालं नाही. मग त्यावेळेस एकदा 33 कोटी देव ज्याच्या हाताखाली कामाला आहेत, नवग्रहाच्या ज्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत, ब्रह्मदेवाचं खानदान आहे, 4 वेदाचा ज्ञाता आहे, भगवान शंकराचा मानसपुत्र आहे, इतकं असून सुद्धा कपाळाला हात लावून बसला होता. कपाळाला हात लावून. माणसं ज्यावेळेस हनवटीला आणि कपाळाला हात लावून बसतात त्यावेळेस काळजी, त्याला चिंता आहे, बोलून दाखवित नाही, पण त्याला चिंता आहे हे कळतं. आणि चिंतेचं आणखी एक लक्षण आहे, डोळ्याखाली काजळी येते. डोळ्याखाली काजळी आली की काही ना काहीतरी त्याला काळजी आहे. काळजीशिवाय काजळी येत नाही, बोलून दाखवित नाही. कसं काय झालं? मस्त आहे, मस्त आहे. मग का बाबा पोट खपाटीला चाललंय, हाडं दिसायले, डोळे बोट बोट खोल चाललेत, दाबाडं बसायलेत, नाकाची दांडी दिसायली. काळजी नसली म्हणजे महाराज तब्येत मस्त राहिली पाहिजे. तुकाराम महाराज उगाच ढेरी सुटत नाही, त्याला मस्त खावं लागतंय. हां, त्याच्यामुळं आज आपण 2-3 महाराज जेवण केलं. खरं सांगा, जेवण करून कीर्तनाला बरं वाटायले का? असं ताक, आंबे महाराज, भजे, पापड, शिरा, चपात्या, भाज्याच महाराज इतकं खाल्ल्यावर का नाही माणसानं हां घालीन लोटांगण. पण ते काय करावं, आमच्या सर्जेरावांचा कार्यक्रम असल्यामुळं तेवढ्या गडबडीत का होईना. पण एक गोष्ट, काळजी, चिंता, सुखे मी निज लोगा, शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळ्या इथे. पण नाही ना, गाढ झोपेमध्ये जे सुख आहे ते समाधीचं सुख आहे. गाढ झोपेमध्ये फक्त 2च दोष आहेत. गाढ झोपेमध्ये साचची पुरती विरा, न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा मनो येपा. त्याला ब्रह्मभाव समाधी म्हणलं असतं, पण त्याच्या स्वप्न एक येतंय तो एक दोष आहे. आणि पुन्हा जाग होतंय म्हणतेत बरं का आमचे गुरुजी सांगायचे. कुत्र झोपल्यावर त्याला 7 जन्माचं ज्ञान होते.
पहिल्या जन्मात कोण कोण होतो मी. पण जागं झाली की वाहू करते. जागं झाल्यावर तसं माणूस किती बी ऐकू द्या, खरंय संसार दुःख मूळ, खरंय काही समाधान नाही, खरंय सुख नाही कोठे आली या संसारात, खरंय. पण उठून कीर्तनातून गेलं महाराजांना म्हणावंच लागतंय, आपण हो हो म्हणावं, असं सोडून कसा जमल. म्हणतंय माणूस हो. तसं रावणानं एवढं राज्य, बरं आयुष्य, कृत त्रेता द्वापार आणि कली एक चौकडी झाली की एकदा ब्रह्मदेव मरायचा. असे 14 वेळेस ज्याच्या खानदानामध्ये जन्म झाला तो ब्रह्मदेव मरायचा. तुम्हाला माहिती आहे का? उठलं की सुटलं कोणी म्हणतंय रावण राक्षस. वृत्ती राक्षसाची नाही. रावण महापंडित होता आणि विद्वान सर्वश्रेष्ठ भक्त होता, 4 वेदाचा ज्ञाता होता, महापंडित. पण त्यांनी वंश कोणी बघत नाही. ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमळामध्ये महाविष्णूच्या कमळनाळ निघाली, त्याच्यावर ब्रह्मदेव जन्मला. जयाच्या नाभी कमळी जन्म चतुरानना. आणि ब्रह्मदेव जन्मल्यानंतर त्या ब्रह्मदेवानं जगसृष्टी निर्माण करण्याकरता 10 मानसपुत्र निर्माण केले. त्याच्यामध्ये एक होता पुलस्ती. त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रव्याचं लग्न सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर झालं. त्यांना कुबेर नावाचा मुलगा झाला. त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून सगळ्या जगाच्या धनाच्या मालकीचा हक्क मिळवला. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे. चुरशीनं त्याच्यापेक्षा मी जास्त व्हावं म्हणून त्या विश्रव्यानं दुसरं लग्न केलं कैकसी बरोबर. ती शिव उपासना करणारी, शिवरात्र आणि प्रदोष करणारी, शंकराची भक्त. तिला 5 लेकरं झाले विश्रव्यापासून. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. त्याच्यात रावणानं एवढी उपासना केली आणि एवढं ऐश्वर्य भगवान शंकराकडून आत्मलिंग मिळवलं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल. तेवढं सगळा थाट असून त्यानं कपाळाला हात लावून बसले आणि तिथं आले नारद ऋषी. आणि नारद ऋषी तुम्हाला माहिती आहे, आपण भागवत ऐकलेले. भजन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि रावणाला तसं बघितलं. का रे बाबा, काही नाही म्हणला. माझ्या एकट्यापुरतं 4 वेदाचं ज्ञान असल्यामुळं भगवान शंकर मला मोक्ष देतील, आत्मलिंग दिले मोक्षही देतील. पण माझे जे अनुयायी आहेत आणि या सगळ्यांना मुक्त करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी सांगितलं तर ते ऐकतात, म्हणून त्यांच्या मोक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मुक्त होण्याकरता, देवप्राप्तीकरता मी काय करू म्हणून काळजीत बसलोय. नारदानं सांगितलं देवाला मिळवण्याचे 3च मार्ग. आणि हे दुसऱ्यानं नाही, स्वतः देवानं सांगितले. आगामी एक लानीचे खागे मज येवो ये भलते नि मार्गे. भक्ती का विषय विरागे अथवा वैरी. एक तर भक्तीच्या माध्यमातून देवाकडे यावं लागतं, जीवन सुखरूप करावं लागतं. मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले. भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे म्हणून. नाही तर दुसरं स्वाभिमानानं दांडेकर मामानं सांगितलंय. लंडनच्या म्युझियममध्ये सोन्याच्या अक्षरानं ओवी लिहिलेली ती ही ओवी ज्ञानेश्वरीतली. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. जीवच पण ब्रह्मानंदाच्या योग्यतेचे पात्रतेचे होतात.
त्यांना तेवढा अधिकार मिळतो विषयाचं वैराग्य. आणि विषयाच्या वैराग्याबद्दल, वैराग्याला सर्वश्रेष्ठ वैराग्य जिहासा, जिज्ञासा, करपट, स्मशान असे वैराग्याचे प्रकार सांगितले. त्यात सर्वश्रेष्ठ वैराग्याचं लक्षण सांगितलंय. ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वनु यथैव काकविष्टायाम वैराग्यम तद्धि निर्मलम. निर्मल वैराग्य कशाला म्हणतात? स्वर्गातल्यापासून मृत्यूलोकापर्यंत ऐहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. सगळे भोग पायापाशी येऊन सुद्धा भोगायचे नाहीत. आता मला एकाने विचारलं, महाराज एवढी पळापळ चालू आहे, इथून तिथं कार्यक्रम, तिथून तिथं कार्यक्रम, आम्ही एवढा पैसा आहे ना, घ्या ना एक हेलिकॉप्टर. मी त्याला काय म्हणत असतो, घेणं होत नाही. महाराज गाडीतल्या गाडीत पडलं तर थोडं खर्चटल, पण वरून पडल्यावर टरबूज फुटल्यासारखं चिंध्याच होईल म्हणून नको. मिळत नाही का म्हणून नको? मिळतच नाही ना. नाऱ्या 12 पोळ्या खाते, पण देते कोण? त्याच्या खाण्याला काय किंमत आहे? म्हणून शब्द बळेवीन शक्ती उगच म्हणायचं. आपल्याला हे आवडतच नाही, आपल्याला ते आवडतच नाही. नाही रे बाबा, मिळत नाही म्हणून न आवडणं, पण असून सुद्धा न भोगणं. जनक राजासारखं नतेषु रमते बुधा शहाणे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. त्यांनी काही संसार केला नाही का? पण त्यांचं वैराग्य. महाराज एक राजा बिदरचा पंढरपूरला गेला आणि तिथल्या लोकांनी सांगितलं, मंडप बघावं, लाकडी मंडप बघायचा असेल तर पंढरपूरचा, पांडुरंगाच्या दरबारातला मंडप. काय फिटिंग आहे, काय ते दिसणं, वा वा, काय ते सर, काय ते महाराज तक्ते, कवडा महाराज मंडप. राजा गेलं आणि ते मंडप इतका पटला राजाला. तिथं सांगितलं, राजा आहे, हे किसने बनाया? हे 2 आहेत म्हणले सुताराचे भाऊ आहेत, जळोजी मळोजी. राजा गेला आणि सांगितलं, देखो इतना काम खत्म होने के बाद हमारे दरबार का काम करो. ते जळोजी मळोजी ते पंढरपुरात भिक्षा मागायचे आणि पदरचं भिक्षा मागून खाऊन ते काम करायचे. त्यांनी सांगितलं, आम्ही देवाशिवाय काम करीत नाही. अरे महाराजा है, मैं बादशाह है, अशरफिया देंगे, सोन्याचे नाणे देऊ, उसको तो मैं हाथ लगाते नहीं. तो का म्हणे, धन भाग्य शाश्वत जाण, सोने रुपया मृतिके समान, माणिक पाषाण खेळे जैसे. नाही, आता ती ऐकत नाहीत. प्रधानजी म्हणले, आपण परीक्षा बघू, खरंच हे देवाचं काम करणार आहेत का पैशाकरता कोणाचंही काम करते. हां, ते झोपले महाराज, काम करून झोपले. ओंजळभर मोहरा सोन्याचे नाणे उशाला टाकले आणि प्रधानजी, राजा, सेनापती लपून बसले. आता सकाळी उठल्यावर हे हम उसको हात नाही लगाते म्हणतंय, पण खरंच घेत आहे का नाही बघण्याकरता म्हणून लपून बसले. पहाटची वेळ झाली काकड्याची की लगेच एकजण गडबडीनं उठलं. लगेच त्यानं उशाजवळचा टाळ घेतला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, उठा पांडुरंगा. हे उठा सकळ जन उठले नारायण. बाबा त्याने सुरू केलं. त्याचा आवाज ऐकला, म्हणला, दादा मला का उठविलं नाहीस? म्हणले, तू सुरू कर, तुला कळत नाही का? म्हणले, काकड्याची वेळ झालेली. उठ, घे टाळन म्हणू लाग. शेनं उशाजवळचा टाळ घेता घेता ते सोन्याचे बघितले ना नाणी, आणि भजन करता करताच बंडोपंत ते हसू लागलो. भजन करता करता म्हणला, एक तर उशिरा उठला असन, दाताळ का काढायला? दादा म्हणला, तुझ्या उशाला कोणीतरी हागलंय म्हणला. त्यानं बघितलं, काढणं तेवढं, तुझ्या उशाला आहे म्हणला, तू काढ.
राजा बघायलाय, प्रधान सेनापती बघायले, सोन्याचे नाणे. आम्ही महाराज खोटं नाही सांगत. भुईमुख काढून गेल्यावर, सर्व काढल्यावर जर त्या शेतातून चाललोत आणि टर्पल पालतं दिसलं तर असं करून बघतंय शेंग आहे का नुसतं टर्पल आहे. कारण तळून तळून त्या शेंगा लई गोड लागतात हो, उरल्या सुरलेल्या. आणि तसंच आहे, उरलं सुरलं जास्त गोड लागतंय. भरपूर असल्यावर गोड लागत नाही, कमी पडल्यावर गोड लागते. हां, तसं भरपूर आयुष्य त्यावेळेस काय वाटत नाही, पण शेवट आल्यावर वाटते आता मरू नये, आता दुःख होऊ नये, आता काही दुःख नये. त्यावेळेसच बेजारी होती. हां, ही परीक्षा असती देवाची. योगानं त्यांनी बघू लागले, हे काढणं तुझे तू काढ म्हणलं. अक्षरशः त्यानं मंदिराच्या बाहेर राऊळाच्या गेला, खापर असतंय ना, लेकरू संडासला बसल्यावर ते काढण्याकरता बुरकुंडन खापर आणलं आणि त्यानं त्याच्यावर घेतलं, नाकाला हातरुमाल बांधला आणि चंद्रभागेच्या पलीकडे नेऊन टाकलं. खरं सांग का, मला माहीत असतं ना मी तिथून जाऊन उचलून आणलं असतं, पण त्यांनी टाकलं, हातपाय धुवून पुन्हा आला. मग राजा आला, प्रधान राजान सेनापतीनं पाय धरले आणि सांगितलं, खरोखर तुम्ही देवाचंच काम करण्याच्या लायकीचे, माणसाचं काम करू शकत नाहीत. कारण देव तुमच्या कामानं, कारण एवढं वैराग्य, याला जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, करपट असे वैराग्य. आणि या वैराग्यानं किती भूमिका. आता तिसरी, ते हे विषय वैराग्य जर नसेल तर तिसरा एकच मार्ग आहे. चौथा उपाय जगात नाही, स्वतः भगवंत सांगतात, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. वैरानं देवाची प्राप्ती होते. वैराची मिसे काय माते नपवजेची कंसे. वैराच्या विचारानं का होईना त्याला सगळीकडे जळीस्थळी काष्टीपाशाने कृष्ण दिसू लागला. मग सगळीकडे देव दिसणं यालाच म्हणतात देवाचा साक्षात्कार. आणि असा वैरत्वाचा विचार केला रावणाने. भक्तीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय तुकोबारायनं आपलासा केला. भक्तीच्या मापे मोजितो अनंत. विषयाच्या वैराग्यानं जनक, शुकदेक, सनकादिक यांनी केला आणि वैराच्या विषयीनं मोक्ष मिळवला, भगवत प्राप्ती करून घेतली. ती वैर कंसानं, शिशुपाळानं, दंतवक्रानं, हिरण्यक्षानं, हिरण्यकश्यपूनं भगवंताच्या हातानं मरून मोक्ष मिळवला. कोणत्या का दृष्टीनं होईन दुःख नाश करून सुख मिळवण्याकरता देवाचीच प्राप्ती लागते. आणि देवाच्या प्राप्तीचे हे तीनच मार्ग आहेत, चौथा मार्ग नाही. म्हणून तुकोबाराया स्पष्ट सिद्धांत मांडतात, तुम्ही कितीही धडपड करा पण तुम्हाला सुख देवाच्या प्राप्तीशिवाय मिळेल. देवच प्राप्त केला तर, नाही तर तेने विना पुष्कळ जणाला असा गैरसमज होत असेल. पारायण चालू, दुसऱ्याच दिवसाचं पारायण झालं 9व्याच अध्यायापर्यंत. पहिल्या दिवशी 5 अध्यायापर्यंत, दुसऱ्या दिवशी 9व्या अध्यायापर्यंत पारायण तरी पूर्ण होऊ द्यायला पाहिजे देवानं.
पण उदाहरण देतो जोग महाराजांनी सांगितलेलं. नाना महाराज साखरे साधकाश्रमाचे प्रमुख, त्यांना त्यांच्या शिष्यमंडळापैकी मारुतीबा गुरव यांचे चिरंजीव नामदेवबा यांनी विचारलं, माणसानं देवाचं दर्शन घेऊन मराव का देवाच्या दर्शनाकरता जाताना मराव? महाराज 99% माणसानं सांगितलं दर्शन करून मराव, दर्शन करून म्हणाव. त्यांनी सांगितलं दर्शन करून मेलं. दर्शन केलं ना, जिथपर्यंत दर्शन होत नाही तिथपर्यंत सगळी धडपड कशाची असती? दर्शनाची. तो मज व्हावं. आणि दर्शन झाले की मग फराळ जेवण खावण, आले गेले बसले उठले, घेणं देणं नाही. म्हणले दर्शनाला जाताना मराव. मग काही दिवसानं दर्शनाकरता निघाले. नामदेवबानं सांगितलं, होय नाना महाराज, तुम्ही तर महात्मे सिद्ध पुरुष आहेत, सर्वसंग परित्याग केलेले आहेत, देवाला सगळं अर्पण केले, देह समर्पिजे देवा. मग आता आपण माऊलीच्या दर्शनाकरता चाललोत. मग दर्शनाकरता जाताना फाशी घेऊन मराव, इंड्रिल पिऊन मराव, इंद्रेणीत उडी मारून मराव, कसं मराव? ते म्हणले काय नाही, काम संपलंय, देह सोडायचा आहे असं म्हणून भगवंताला विनंती करायची, आता दिसू नये जना ऐसे करी का नारायणा, घेऊन जा बाबा माझं काम संपलंय. असं नुसतं मांडी घालून घेऊन जा म्हणल्यावर जाते का? मग तुम्ही आहेत ना, बघा बरं. महाराज आश्चर्य वाटलं. नाना महाराजांनी मांडी घातली, माऊलीकडे तोंड केलं, माऊली काम संपलं, घेऊन जा मला असं म्हणले. डोळे झाकले, देह सोडला ना. नामदेवबा महाराज 3 महिने पळून गेले होते. लोक म्हणतील ह्यांनंच जवळ होतं आणि ह्यानंच मारलं म्हणून. उदाहरण आपल्या जवळचं देतो. मोतीराम महाराजांनी पंचांग पाहिलं, गुरुवार चतुर्थी, पण एक जण म्हणला नका त्या दिवशी. म्हणलं काय नाही, शुक्रवारी पंचमी दिवशी जाऊत म्हणले श्रावण महिन्यात. आणि जाता येते का बघा. असं मृदंग वाजवणाऱ्या घोडीला टेकून बसले, भजन सुरू झालं फळ्याला. आणि त्यांनी असं केलं. असं केल्याबरोबर सगळ्याला वाटलं गेले काय की. भजन थांबविल्याबरोबर त्यांनी असं केलं, भजन सुरू करा. मग भजन सुरू करीत असताना झाकली आहे घटीचा. कोणत्या वेळेस देह सुटला काही सांगता येत नाही. तसं आमचे तात्या काल परवा 2-3 दिवस ज्यांचा समारंभ झाला, कोरोना निघाला, औरंगाबादला जायचं ठरलं. गुटे साहेबाकडून केंद्रीयकडं ॲडमिट केलं. माधवला आणि बापूला औरंगाबादला जायचं ठरवलं. ॲम्ब्युलन्स ठरवली. पण मी म्हणलं दुरुस्त, कारण त्यांना कशाचंच व्यसन नसल्यामुळं, शुगर नाही, BP नाही, अल्सर नाही, अपेंडिक्स नाही, काही नाही. पहिला व्यायाम केलेला आहे, त्याच्यामुळं पहिलवानकी केलेली आहे. एकदा फक्त आम्ही गेलो तर डॉक्टरनं सांगितलं इथे ॲडमिट करा. घाबरून टाकते माणसं, घाबरून गेले हो. त्या सतीश गुट्टीच्या तिथल्या बाईनं सांगितलं औरंगाबाद जाईपर्यंत हे राहत नाही म्हणले, म्हातारं मध्येच मरते. आता गेले आणि सगळे घाबरून लागले रडायला. केंद्रीय महाराजाकडे त्या डॉक्टरकडे गेलं, सलाईन वगैरे ट्रीटमेंट केली, दुरुस्त होऊन घरी आले. बरोबर आहे, जेवणं करायचे, फिरायचे. पण बरोबर त्यांना जायचा दिवस आला आणि त्यांनी देह पहाटे सोडला. आमच्या वडिलांसुद्धा दादानं वाचा गेली होती, अर्धांगवायू असं करायचे. काय 22 तारीख उत्तरायण, दक्षिणायनामध्ये चक्कर येऊन पडले. उत्तरायणाच्या दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबरला, 21 डिसेंबरला उत्तरायण सुरू झालं आणि 22 डिसेंबरला गुरुवारचा दिवस पाहून बरोबर देह सोडला. हे सोडू शकतात. तसं पारायण राहिलं आणि ते
त्यांचा जीवात्मा जरी देहानं गेले तरी ज्या ज्या वेळेस इथं पारायण होत असेल तिथपर्यंत पारायणाच्या समाप्तीपर्यंत त्यांचा जीवात्मा भोवताळी घोटाळत असेल की माझं राहिलंय पारायण. जसं तू नामदेवरायाचं कार्य करण्याकरता उरले ते शेवटी लावी तुकोबारायाचा अवतार घ्यावा लागला, त्याप्रमाणे त्यांचं राहिलेलं कर्म. महाराज मग परमार्थामुळे देव आपलासा केला की सुख मिळतं. तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुखच मिळत नाही. का? त्याचं कारण सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या. एर म्हणजे देव सोडून बाकी जे काही असतील, मग बाकीचे 33 कोटी देव, चामुंडा, स्वर्गातले, नरकातले, यम, सगळे सगळे जरी धरले तर देव सोडून बाकीचे जे आहेत दुःख देणारे आहेत. का? मायेनं निर्माण केलेले आहेत. एकटा परमात्मा मायेनं निर्माण केला नाही, त्यांनी माया निर्माण केली. मग त्याच्या अगोदर कोणी नाही, तो अनादि आहे, अनंत आहे. महाराज न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशनम नित्यम येन मजमैवयम कथम सपुरुष पार्थ कंगात इति हंतिकम. मरणारा कोण, मारणारा कोण? मी त्याच्यापासून वेगळा आहे. किती सुंदर महाराज स्पष्ट सांगितले. सृजी पाळी संवारी ऐसे बोलती चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमारा मी फक्त बघणार आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च मी फक्त बघतोय. मग हे सगळं जगत मी नाही, माझ्या सत्तेनं मायेनं. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. सगळ्याला डुबवते माया, बुडवून टाकते, खलास करते. पण मामेव ये प्रपद्यन्ते, मला जे शरण येतात माया त्याला काही करू शकत नाही. का? ती माझी आहे ना, अनादी आहे, माझी माया आहे. ब्रह्मयाई नयेच्या ब्रह्मदेव म्हणून ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य त्याच्याकरता. बरं, ते मायेनं निर्माण केले म्हणून कशावरून ओळखायचं? आदौ अंतेचे नास्ति वर्तमानेपि तत्तथा. अगोदरही नाही, नंतरही नाही, मध्येच दिसतं त्याला भासणं.
म्हणून सकाळी सकाळी मृगजळ नाही, संध्याकाळी मृगजळ नाही, दुपारीच भासतं. मग ते खरं असतं का? मृगजळाची तळी दुरोनी दृष्टी न्याहाळी, वाचून तेनी पाणी साळी केळी लावशी काही. पाऊस नाही हो, एवढं पीक आहे, एवढं पान भरतीचं, पाऊस बोर आटला, पाणी नाही, पाणी नाही म्हणला, एवढं मृगजळ आहे, डायरेक्ट कनेक्शन टाकायचा, आकडा टाकायचा. अरे मृगजळाची तळी दुरोनी फक्त बघायचं. ब्रह्मगिरी उरी न निगे, शेखी समुद्री किरण न रिगे, माझी दिसे ते वावगे मृगांबू जैसे. मग त्या मृगजळाच्या आशेनं मृग धावतंय का माणसंही धावतील? धावून धावून किती मृगजळाच्या मागं. थोडंसं पाणी होतं, हरण पिऊ लागलं आणि असं वर बघितलं आणि ते मृगजळ असं जळ्या दिसल्या. बाबा बाबा म्हणला, केवढा मोठा ढवण, एवढूशा पाण्याला काय करा. ते सोडलं आणि त्या मृगजळाला पिण्याकरता. नाथराव गुरुजी किती पळाल्यावर त्याला ते पाणी सापडल प्यायला? नाहीच ना. आता लोकही मोठे गमतीचे आहेत महाराज. सस असतं ना, सस इतकं घाबरत आहे, त्याला डायरेक्ट गोळी मारण्याची गरज नाही. त्याच्या कानाजवळ जरी बार झाला तर ते उलथून पडते सस. आणि बघा तुम्ही, लाईटच्या प्रकाशामध्ये सस त्या रोडवर पुढे पुढे येत राहते. त्याला अंधाराकडे जावं वाटते, प्रकाशानं दिसते. एका झाडाखाली थोडंसं गवत उगवलेलं, ते गवत खाऊ लागलं आणि वरून ताडाचं पळसाचं वाळलेलं पान वरून पडलं. खडखड खडखड करीत आलं, वाळलेलं पान त्याच्या पाठीवर पडलं. बाप रे, मेलो रे म्हणलं. जे पळालं ते सस पळायलेलं एका कोल्ह्यानं बघितलं. तुझ्या माग काही लागलं नाही, का पळायलास रे? म्हणला, आभाळ पडायले, माझ्या पाठीवर पडलं होतं पण मी निष्ठवून पळायलो. तुला वाचायचंय का? बचना है तो भाग. आता कोणालाही वाचावंच वाटायलं. जे पळालं का नाही, पुढे सस, त्याच्या मागं लांडगं. आता सस्यापेक्षा लांडगं जोरात, कोल्ह लांडगं पळायला, जीवाच्या आकांतानं पळायले. ते दोघाची रेस बघितली एका वाघानं. कमाल आहे म्हणला, खरंच जमाना बदलला, बिघडला जमाना. सस कोल्ह्याला लांडग्याला ताणायले. आता ते त्याच्या जीवानं भिवून पळायलेत का कुणी ताणू लागलं? आता आपण जे रात्रंदिवस बेजार व्हायलोय तर आपल्याला कुणी हाणायले? थांबा, झोपा. कशाची झोप महाराज? या दोघाला विचारा. इथं पडल्यावर आशाला असंच, पांघरुण आहे का, डास चावायलेत, पंखा आहे का नाही, घाम यायलाय का, बेजार झालं. बरं, बेजार काही माणसं म्हणले, महाराज तुम्ही कसे जागे? बेजारच नाही ना, काहीच करीत नाही मी. करतो का काही? तुम्ही ज्या ज्या वेळेस शनिवारी, सोमवारी, एकादशीला येता दर्शनाला, गादीवरच बसलेला असतो ना पंखा लावून. हाय का काळजी? निवांत, बस पड़े रहे आराम से, कोई किस्में मगन, कोई किस्म, बस. कमाल आहे. अरे लांडग्या, कोल्या, लाज वाटायला पाहिजे. सस आपलं खाद्य आहे, आपण खातोत आणि त्याला भिवून पळायला. वाघोबा, आभाळ पडायले, मरायचं का वाचायचं? वाघ म्हणला, वाचायचे बाबा, आपल्यालाही मारायचं नाही. मग पळ. पुढे वाघ, त्याच्या मागं कोलन, लांडगण, त्याच्या मागं सस. हे बघितलं गाढवानं. आता त्याचं नावच गाढव आहे. गाढव कशाला म्हणावं? सोपं महाराज, त्याच्या नावातच अर्थ आहे. गा व याच्यामध्ये ढ असतंय. असंच लिहितेत ना, गा व आणि मध्ये ढ.
ओळखीनं तुम्ही. काय कमाल आहे. लोक आम्हाला गाढव म्हणतात म्हणले, पण एवढा वाघ, एवढं कोलं लांडगं, सस त्याला ताणायले. जमाना बिघडला म्हणला, ए वाघा, ए लांडग्या, कोल्या, अरे काय रे, हाय काय त्या सशाची ताकद आणि त्याला भिवून पळायला. ते म्हणला मला माहीत नाही, मागं विचार. कोल्या लांडग्या, अरे मला सांगायला वेळ नाही. सशाला विचारलं, काय ह्यांना ताण आहे, मरायचंय का वाचायचे? आभाळ पडायले, पळ. गदड त्याच्या पुढे, गाढव त्याच्या पुढे, आणि त्याच्या पुढे गडबडीनं जायचं, ओव्हरटेक करायचं. कोण? वाघ. पण त्या गाढवाच्या लाता वाघाला लागायल्यात. ते लवकर दमणारं गाढव ते थांबलं. थांबलास का? पळायचं कुठपर्यंत? आभाळ पडायले, मरायचं नाही, पण पळायचं कुठपर्यंत? वाघ म्हणला मलाही माहीत नाही, पळ म्हणले की मी पळालो. ते आपले नतुभाऊ सांगायचे, अहो अहो तुम्ही ज्याच्या इथं राहत होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा तुम्ही की ह्याच्यातलं गेलं. कोणाला काय गेलं कोणाच ठाऊक. हां, ते म्हणलं मला माहीत नाही, ते पळ म्हणले मी पळालो. ए लांडग्या, कोल्या, कुठपर्यंत पळायचं? म्हणली माहीत नाही, सशाला विचारा. सशाला विचारलं, पळायचं कुठपर्यंत? म्हणले आभाळ जिथं जमिनीला टेकलंय तिथपर्यंत. आता आभाळ टेकल्यासारखं दिसतंय, त्याला आपल्या भाषेमध्ये क्षितिज म्हणतात. आणि त्या क्षितिजापर्यंत तुम्ही गेलात, जितकंही तुम्ही जाताल आभाळ वर वरच दिसतंय, लांबून दिसणाऱ्याला दिसतंय. हां, पण खरंच कुठं तर टेकलंय का? नाही महाराज. तसं आम्ही किती जरी पळालो, म्हणून कुठं तरी थांबलं पाहिजे. आणि ती वासना, ती तृष्णा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, तृष्णेची धाव खुंटली की त्या ठिकाणी मोक्ष. असा मोक्ष दोन प्रकारचा आहे. आयुष्य संपलं, देह सुटला, वेगळाच मुक्त. देह आहे, कर्म संपलं, आयुष्य शिल्लक आहे. आता दिवस चारी खेळी उरलेले दिवस. मग महाराज, उरलेल्या दिवसामध्ये आमच्या जीवनाचं सार्थक होण्याकरता, देवप्राप्ती झाल्यानंतर काय होतं? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. तो देवच होतो. मग महाराज, तो देव झाला का पुनर्जन्म आहे म्हणून जीव झाला, कोणत्या तरी जन्माला गेला. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, जडभरत राजा हरणी गर्भा गेला. तसा घाला तो घातला वासनेने, तसा त्याचं अविनाश परमात्म्याशी एकरूप झाला किंवा तो पुनर्जन्म झाला. हे ओळखायचं कसं? त्याचं जन्म मरण संपलं आणि तो देव झाला, ओळखायचं कसं? जन्म नाही रे अनिकन तुका म्हणे माझी भाव, शपथ घेतली. कसं ओळखायचं? तर त्याची उत्तम कीर्ती मागं राहिली. उत्तम कीर्ती विनाकारण राहत नाही. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या. मग देव आपलासा केला की त्याची उत्तम कीर्ती मागं राहते आणि त्याचा जन्म
अशी कीर्ती माणसानं नाही, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे साही 18 जणे चहुवेदी. ती कीर्ती ज्यांची गायली आणि देवानं ज्यांची कीर्तिमुख त्यांचे नारायण, देव त्यांची कीर्ती पसरतो. असे कोण ते 23 तारखेला सांगेल. तोपर्यंत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 सुंदरी कवळा सुरू केलेला सप्ताह 100 होऊन पुढे चाललेला आहे. त्या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवशीची ही पुण्यतिथीची सेवा जिथपर्यंत सप्ताह चालू आहे तिथपर्यंत चालतच राहणार. आणि अशी सेवा, असंच अन्नदान घडलं की उत्तमची उरे कीर्ती मागे, म्हणून ही श्रद्धांजली वैकुंठवासी सर्जेराव एकनाथरावजी मुंडे यांच्या चरणी समर्पण करून वाचेला विराम. भैरवी म्हणायची. बालासाहेब महाराज पुढे म्हणतील, पाठीमागं माऊली ननंजकर आणि आलाप गवळी महाराज.